मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ। दुष्मी खारपाडा परिसरात बिबट्याच्या अपघाती मृत्यूमुळे भीतीचे वातावरण, तातडीच्या उपाययोजनांची मागणी। पेण तालुक्यातील खारपाडा गावाच्या हद्दीतील दुष्मी खारपाडा परिसरात रेल्वे ट्रॅकवर बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गावाच्या मागील बाजूस दाट जंगल परिसर असल्यामुळे सदर बिबट्या नेमका कुठून मानवी वस्तीच्या दिशेने आला, तसेच अपघात नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असून या घटनेमुळे वन्यप्राणी व मानवी वस्तीतील संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खारपाडा गावालगत असलेल्या रेल्वे मार्गावर बिबट्याचा मृतदेह आढळून आला। ही बाब स्थानिक नागरिकांनी तात्काळ वनविभाग व रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला। प्राथमिक तपासात रेल्वेगाडीच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेनंतर दुष्मी खारपाडा व आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे। मागील अनेक दिवसांपासून मानवी वस्तीमध्ये बिबट्या दिसल्याच्या तसेच घुसखोरीच्या घटना वारंवार घडत असल्याच्या तक्रारी समोर येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। विशेषतः शेतकरी, कामगार, महिला, लहान मुले व वृद्ध नागरिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांनी शासन व वनविभागाकडे कळकळीची मागणी केली आहे। वनविभागाने तातडीने निर्णय घेऊन जंगलालगतच्या भागात नियमित गस्त वाढवावी, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे बसवावेत, प्रकाश व्यवस्था व देखरेख व्यवस्था मजबूत करावी, तसेच नागरिकांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे। मानवी वस्ती व जंगल परिसर यामधील वाढता संघर्ष लक्षात घेता भविष्यात कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी ठोस व दीर्घकालीन उपाययोजना राबविणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। दरम्यान सदर घटनेमुळे रेल्वे मार्गालगत वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली असून प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणाच्या दृष्टीने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। खारपाडा दुष्मी हद्दीमध्ये एका बिबट्याचा रेल्वेमध्ये अपघाती मृत्यू झालेला आहे आणि ही बाब आपल्यासाठी चिंतेची आहे, कारण येणाऱ्या लोकांसाठी आणि खारपाडा गावातील ग्रामस्थांसाठी ही एक धोक्याची सूचना आहे। तर याला जबाबदार कोण? भारत सरकार जी डेव्हलपमेंटच्या नावाखाली यांचे डोंगर फोडून यांना आज बेघर करत आहेत आणि मग ते आपल्या लोकवस्तीमध्ये घुसत आहेत। तर याच्याकडे सरकारने एका विशिष्ट नजरेखाली बघितलं पाहिजे। ही होती आजची प्रमुख घडामोडी। आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद। पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा।